अय्यो काय झांगड गुत्तायो, अय्यो काय झांगड गुत्तायो, नजरेनं केला हल्ला रे, गावामध्ये झाला कल्ला रे, दिल माझा वनली तुला रे, मी दिला रे, दिल माझा वनली तुला रे. श्रेयाचे हे सूर घुमणार आहेत आगामी भारतीय या सिनेमामध्ये. या गाण्याची खासियत म्हणजे साऊथ इंडियन पठडीचे शब्द आणि ठेका. फिल्मला संगीत दिले अजय अतुल या संगीतद्वयीने, तर गाण्याचे बोल लिहिलेत गीतकार गुरु ठाकूरने. नुकतंच श्रेयाच्या आवाजातलं फिल्मचं झांगड गुत्ता हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. अजय अतुल के लिए बहुत गाने गाए हैं और ये पहली बार मैं यूजुअली हमेशा अजय अतुल के जब भी गाने होते हैं, मेरे जो भी बेहतरीन गाने गाए हैं मैंने, इतने हिट गाने हैं मराठी या हिंदी, वहाँ पे जोगवा है, जीवदांगला, यहाँ पर चिकनी चमेली है, सभी वक्त मेरा गला हमेशा ख़राब रहता है. इस बार मैं एकदम सही हालत में आई हूँ. देयर इज नो कोल्ड. So thankfully Ajay has balanced it out with he has a cold today. Just a funny thing. पर आज बहुत मैं एक मज़ेदार गाने गाने के लिए आई हूँ और फिल्म का नाम है भारतीय. और ये गाना जो है you can call it an item song, but rather I would call it it's a very comic song. मेरे हिसाब से तो बहुत ही funny, एक अलग सा quirkiness है इसमें. साउथ इंडियन और मराठी मिक्स कल्चर करी है इसमें, तो आपका जो रिदम जो शुरू होता है उसे से समझ में आ जाता है कि कॉट सच अ साउथ इंडियन इन्फ्लुएंस इन इट. एकदम टिपिकल साउथ इंडियन फ्लेवर का रिदम, अरेंजमेंट, एवरीथिंग. और गाने के शब्द में भी थोड़ी थोड़ी मिलावट है इस तरह से कि बेसिकली कर्नाटक बॉर्डर के साथ हो रहा है ये. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर का सिचुएशन लिया गया है लोकेशन फिल्म में. तो इट्स वेरी वेल डन बाय अजय अतुल एंड गुरु ठाकुर ने बहुत ही कमाल लिखा है. सो आई एम होपिंग दैट दिस सॉन्ग गेट्स टोटल अटेंशन बिकॉज इसमें ये गाना इज बेसिकली द इंट्रोडक्शन ऑफ द कैरेक्टर्स एंड द गाँव एंड दिस फीमेल हु इज सिंगिंग, जिसके लिए मैं गा रही हूँ, शी इज लाइक द हॉट वन, शी इज द आइटम बॉम्ब इन इट. गाण्याचा लहेजा, ठेका, शब्दरचना बघता हे गाणं आयटम सॉंगच्या धर्तीवर असेल असं मनात येतं. पण हे गाणं सिच्युएशनल असल्याचं अजय आवर्जून सांगतो. ओव्हरऑल 3 गाणी या चित्रपटात आहेत आणि एक छोटासा एक पोवाडा आहे. 3 गाणी जी आहेत त्याच्यातलं हे पहिलं गाणं जे फिल्मच्या 15-20 मिनिटावर येतं. ते गाव आहे, त्याचं फेस्टिव्ह वातावरण आहे, पण अगदी म्हणजे असं नाही म्हणू शकत की तुम्ही आयटम सॉन्ग टाईप काहीतरी घडते. ते इट्स नॉट दॅट काइंड ऑफ आयटम सॉन्ग. ती त्या गावातलीच एक मुलगी आणि ती त्यावेळेला तिचा एक परफॉर्मन्स तिथे चालू असतो आणि तो गावकरीचा एक तो खेड्यातला एक जो साधारण साचा असेल त्या पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे तिथे करण्याचा. थोडंसं बॉर्डरवरचं गाव असल्यामुळे एक त्याला लहेजा, साऊथ इंडियन लहेजा त्याला गाण्याला मुद्दाम ठेवण्यात आलेला आहे. काही शब्दसुद्धा तिकडनं इन्स्पायर्ड आहेत. थोडंसं मजेशीर वाटेल असं आणि थोडंसं प्रेमाचं वाटेल असं एक मिश्र त्याच्यामध्ये भावना आहे. बेळगावच्या पार्श्वभूमीवर फिल्मची कथा आधारित आहे, त्यामुळेच गाण्यालाही कन्नड भाषेचा फील देणं हे गीतकार गुरु ठाकूरसाठीही आव्हानात्मक होतं. ब्रीफ दिलं होतं अजयने आणि डिरेक्टरने की बेळगाव किंवा त्या बॉर्डरवरचं एक गाव आहे, त्यामुळे दोन्ही लँग्वेज किंवा कन्नडचा फील येईल असं काहीतरी कर. मग अजयने ट्रॅक दिला आणि तो म्हणलं की यात ट्राय कर. सुरुवाती दिवसात मी ट्राय केले काही कन्नड शब्द, खरं तर एका कन्नड माणसाकडनं विचारूनही, पण त्या चालीत बऱ्याच वेळा बसत नव्हते आणि चालीत बसलं तर मग मराठी माणसं बघणार तर त्यातला अर्थ कळत नव्हता. तर मग असं झालं की मराठीतले असे काही शब्द घ्यावेत ज्याला कन्नडचा फील आहे आणि मग तसे शब्द म्हणजे ते झांगड गुत्ता असेल किंवा ते नजरेने केला कल्ला गिल्ला वगैरे असे ज्यांच्यात थोडंसं एक साऊथचा फील येतो आणि तसे शब्द घेऊन मग ते केलं आणि पहिल्यांदा ते सक्सेसफुल वाटलं.
चला, रेकॉर्डिंग वेळी तर सगळ्यांनीच धमाल केली. आता जरा सेटवरचाही नजारा पाहूया. या गाण्याच्या शूटिंगची पडद्यामागची धमाल आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी. प्रत्येकाने इतकी मेहनत घेतल्यानंतर गाणं खुलणार हे नक्की. चला पाहूयात अजय अतुलच्या संगीताने सजलेल्या आणि श्रेयाच्या आवाजाने खुललेल्या या गाण्याची खास झलक. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.